ही आहे माझी मैत्रीण दीप्ती आणि तिच्या मुलीचं बारसं झालं। खूप छान बारसं केलं दीप्तीने मुलीचा। घरच्या घरीच कार्यक्रम केला होता, घरगुती कार्यक्रम होता, त्यामुळे बिल्डिंगच्या टेरेसवर सगळं डेकोरेशन करून कार्यक्रम झाला। ही आहे छोटीची आत्या, दीप्तीची नणंद। पहिले घरातली ओटी असते त्यामुळे पहिली ओटी तिच्या नंदेनी भरली, ताईंनी भरली आणि मग प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते, त्या पद्धतीने आपण कार्यक्रम साजरे करतो। त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरातली ओटी भरून मग कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर आमच्या ताई आहेत, ताईंनी ओटी भरली आणि मग एक एक जण जाऊन ओटी भरत होतो। दीप्तीचा जो काही लूक झाला होता, इतकी सुंदर दिसत होती दीप्ती, खूपच छान। भाऊ म्हणाले लग्नात दिसत होतीस त्यापेक्षा सुंदर तू आज दिसतेस। आणि तिला पाहून भाऊ म्हणाले की 2 मुलीनंतर मला पुन्हा तुझ्याशी लग्न करावं असं वाटतंय। त्यामुळे दीप्तीचा लूक खूप छान झाला होता। आणि हा लूक करणारी आमचीच मैत्रीण सोनाली, ब्युटिशियन आहे ती, सो तिने खूप छान मेकअप केलेला तिचा। सगळ्यांना तिचा मेकअप आवडला आणि खूप सुंदर दिसत होती दीप्ती। आणि भाऊंनी तिला जी काही कमेंट केली त्यानंतर दीप्ती खूपच खुश झाली होती आणि आम्ही सगळे हसायला लागलो, अरे वा। आणि ही आमची फोटोग्राफर आसावरी, आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला गाईड करणारी आणि फोटोजसाठी वेगवेगळ्या पोज कशा द्या, कॅन्डिड फोटो कसे आले पाहिजेत, सगळ्यात आम्हाला गाईड करणारी ही आमच्या आसावरी। सगळ्या मैत्रिणी होतो, जवळजवळच्या मैत्रिणी बिल्डिंगमधले आणि घरातले लोक, असे मोजक्याच लोकांमध्ये कार्यक्रम केला, पण खूप छान केला कार्यक्रम। आणि मग बाळाला पाळण्यात घालायचा कार्यक्रम झाला सुरू। मग कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, ह्या प्रकारे बाळाला पाळण्यात घालण्यात आलं। आणि मग पाळणा गीते पण सादर केली बाळाच्या आत्याने, आमच्या कल्पना मॅडम, त्यांनी पण छान पाळणा गायला। बाकी आमच्या सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या। हे काय नवीनच आहे, प्रत्येक भागात वेगवेगळं असतं त्यामुळे पद्धती वेगवेगळ्या बघायला मिळतात, छान वाटतं। आणि नंतर मग बाळ थोडंसं रडू लागलं, कारण की बराच वेळ झाला होता कार्यक्रमामध्ये, थोडंसं लेट झाला। तो म्हटलं बाळाचं नाव जे ठेवलं ते रिव्हील करा आता। आणि ही दीप्तीची मोठी मुलगी आहे सान्वी, पहिली मुलगी, आणि दुसरी आर्विका, दुसरी मुलगी। पण इतके खुश आहेत दोघं पण, खरंच नशीबवान लोक असतात ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात। आणि त्यांनी इतकं छान वेलकम केलं, बेबीचं वेलकम पण छान केलं, बारसा पण छान केला आणि खूप लाड होतात मुलीचे। दीप्तीपेक्षा भाऊ जास्त खुश आहेत आणि भाऊंचं खूप लक्ष असतं छोटीवर। आणि मग फायनली त्यांनी नाव रिव्हील केलं बाळाचं, आर्विका असं नाव ठेवण्यात आलं। एकदम युनिक नाव आहे आणि आमच्या मैत्रिणींमध्ये देखील किंवा सोसायटीमध्ये देखील हे नाव कोणाचं नाही आहे, सो आवडलं सगळ्यांना नाव आणि एकदम युनिक वाटलं आर्विका। मग सगळ्यांनी क्लॅप केले। हे सगळे आमची जेंट्स मंडळी, बिल्डिंगमधल्या सगळ्या तिच्या नेबर्स। आणि मग बाळाचं नाव 3 वेळा अनाऊन्स केलं, आर्विका आर्विका आर्विका। हे सगळ्यांना कळलं की आर्विका नाव ठेवलंय। आणि मग त्यांनी बाळाला घेऊन प्रत्येकाने फोटोज काढले, त्यांनी त्यांचे फॅमिली फोटोज काढले। आम्ही सगळ्या मैत्रिणी जाऊन मग परत बाळाला थोडंसं पाळण्यात घालून
तिथे पण फोटो काढले, ग्रुप फोटोज. दीप्ती आणि बाळाचे तर खूपच फोटोज निघत होते. भाऊनी बाळाला घेऊन त्यांचे फॅमिली फोटोज वगैरे पुन्हा पुन्हा काढत होते. सगळ्यांनी गिफ्ट दिले आणि खूप छान कार्यक्रम